नमस्ते. अनिल माडिक कृषी सेवा या चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज बघा, आता आम्ही वाटलं की कांद्याला जरा काहीतरी बाजार वाढेल. आता कधी येतो व्हिडिओ किंवा निर्यात बंदी उठवली वगैरे, पण बाजाराची लेवल तीच आहे. आज शेवटी वैतागून थोडं राहिलेलं कांदा आम्ही आज सुरुवात केली. बघा हे काय आमची मंडळी कांदा काढते. बघा इथं गोट बीट काढलं, इथं दिसतात कांदा बघा. आणि समोर इथं आंबा आहे, आंबानंतर हे जांभळ आहे आणि कडनी सगळं नारळाची झाडं आहेत. मला तर वाटतं की आता हे पिकं करण्यापेक्षा हे झाडच, कारण या आंब्याचं उत्पादन चांगलं होतं आहे, जांभळीचं होतं आहे. पण आपण ठोक कांदा वगैरे करतो आहे, पण ह्याच्यात काय मिळानच. कमीत कमी 15 रुपये बाजार तरी पाहिजेच. ते म्हणतात ना की बरबाद व्हायला काय मटकाच खेळायला पाहिजे किंवा जुगारच खेळायला पाहिजे असं नाही. तर तुम्ही कांदे लावा, तुमच्याबरोबर जिरून जाते. आणि परत म्हणायला आलेलं हे शेतकऱ्याला काही करता येत नाही, कष्ट करायला नको. अहो रात्रंदिवस आम्ही कष्ट करतो आहे, पण काही सुधारणाच होईना. पुढं जायला चान्सच नाही. मराठी पावलं पडती पुढे. कुठंतरी व्हायचं उद्योगधंदा केला तर थोडंसं चालतं आहे. कारण तर मी काय करतो आहे, माझा बराचसा स्वतःचा माल स्वतःच विकतो आहे. अगदी खरं सांगायचं म्हणजे जो मोठा कांदा आहे त्याला 10, 11, 12 अशी लेवल आहे. तर मी छोटाच कांदा विकतो. जवळ 20-25 गोण्या ठेवल्या होत्या. तर मी छोटाच 20ला 1, 30ला 2, म्हणजे 15 रुपयांनी तरी कांदा आरामशीर जातो. आता त्याला कष्ट तर आहेच, कष्टाशिवाय पर्यायच नाही. पण 20-25 गोण्यातल्या जवळ 5-6 गोण्या विकल्या आणि आता सगळ्या विकणार आहे. आणि हा सुद्धा मी घरीच ठेवणार आहे. भले 6 महिने गोठ्यात ठेवून देणार. पावसाचा थोडा प्रॉब्लेम असतो, पण त्याच्यावर पण आपण काहीतरी उपाय केलाच पाहिजे. त्याला तर काय पर्याय नाही. मग आम्ही काही लाजत बिजत नाही. स्वतःचं आपला सगळा स्वतः माल आता सोनाराचं दुकान टाकून स्वतः विकतो. बाकीचे हार्डवेअरवाले विकतात. मग आपणच जर विकलं तर काय फरक पडतो आहे. आता आमच्या भाऊकीवाली पहिले म्हणायची भावायला काय बागायतदार आहे, काय त्या भिकाऱ्यासारखं विकतो. पण आता आपली जास्त नाही, पण काही काही ना पहिल्यापेक्षा प्रगती झाली. कारण आपण आहे ना दुसऱ्यासाठी जिंकायचं नसतं, आपण आपल्यालाच हरवायचं आणि जिंकायचं असतं. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. लोक काय म्हणतील, 4 लोक तरी काय असतात, कोण असतं 4 लोक? आपलेच असतात. त्यांचा विचार करायचा नाही. आपली फक्त रूपरूपाने कशी प्रगती होईल तोच विचार करायचा. हेच मला सगळ्यांना सांगणं आहे. बस आज एवढंच. धन्यवाद.